तर जय महाराष्ट्र पब्लिक. सकाळ सकाळ उठलो बरं का मस्तपैकी आणि आपलं गुरांचं कामं होती शेणं ती काढायची ती करून घेतलं बरं का. आणि खायला ती टाकलं आणि गुरं पण दावणीत बांधली. म्हणलं गुरांपाशी पण एखादा व्हिडिओ काढावं म्हणून मस्तपैकी असा व्हिडिओ काढून घेतला बरं का. मग काय आपली रोजची रुटीन रोज आलो आपलं शेवग्यात. म्हणलं थोड्या वेळ शेवग्यातली कामं केली. म्हणलं आता लय कंटाळा आलाय. मग आणलं लगे कोलगेट आणि ब्रश. म्हणलं आता दात घासावं इथंच बसून म्हणून दात घासलं बरं का. लगे दात घासून आंघोळ पण केली आणि आंघोळ करून असं चकाचकमध्ये म्हणलं जरा टोपी पण आणलेली नवीन. टकलीला ऊन लागते म्हणून म्हणलं जरा व्हिडिओ घ्यावं. मग काय परत जरा मोहोळ आपली युनिकॉर्न गाडी आहे ती जरा सर्व्हिसिंगला टाकायला आलो बरं का. मग ती सर्व्हिसिंगला टाकायला चाललेलो. मग टाकली सर्व्हिसिंगला. मग काय त्यांनी एक पावती दिली ती बरं का बाहेर थांबलेलो शोरूमच्या. म्हणलं बाबा येस तर आता बाहेर वाट बघत थांबावं आणि त्यांनी पावती दिली ती मला एक काय कळली ना त्या पावतीचं नेमकं. म्हणलं काय तर परत त्या साहेबांना विचारलं तर ती म्हणलं गाडी जाताना ते गेट पासची पावती आहे. म्हणलं राहू दे आता पावती आपल्याजवळच. बाबा काही नाही तर मला लय वैताग आलता. या उभारून इकडं तिकडं फिरायला लागलो व शोरूमच्या बाहेर. बाबा काही नाही तर म्हणलं आता लय अवघड झालं बाबा. तवर बाबा गे आलं बसलो आपलं बाबाच्या गाडीवर मस्तपैकी. पण काय बाबाचं आपलं टरबूज नेऊ म्हणलं खायला मस्तपैकी. मग काय थांबलो आपलं टरबूज घ्यायला एक ठिकाणी. टरबूज घेतली बरं का. 10 टरबूज घेतली आपल्या भक्तीला पण खायला आपल्या बाळाशीनला पण खायला. मग चला आता टरबूज घेऊन निघालो सन्नाट घराकडे. मग काय आपल्या बहिणीनं पण पिशवीत दिलं तर बरं का काय काय खायला. मग त्याच पिशवीत टाकली आपली टरबूज ती. अजून दूध ती द्यायचं होतं बहिणीला. मग ती घेऊन आपलं चाललो आपलं. मग परत आपलं निघालो घराकडं. मग घराकडे जाताना बाबा म्हणलं माळवं पण घेऊन जाऊ थोडं. माळवं घ्यायला थांबलो बरं का. मग टमाटी कांदा वाळू बटाटे हे सगळं माळवं घेतलं बरं का. म्हणलं जरा डोक्यावर हात तर फिरवा केस लयच वाकडे तिकडे झाली ती. बाबा मस्तपैकी माळवं घ्यायला लागलं. तवर काय आपली भक्ती बाळ हे आपलं कसं बघती बघा बाबाकडं. हेच आपलं चालू होतं माळवं घ्यायला तर आमचं चालू होतं. पण हेच आपलं गाजर खायला चालू होतं मिठी लावून. नको नको म्हणून दिलं बाबाकडं. तरी पण बाबानं खा म्हणून दिलं. मग काय गाजर खायला चालू होतं आपलं भक्ती बाळाचं. गाजर खायला तर चालूच होतं बरं का भक्तीचं. बाबा भक्ती नको म्हणायची आणि बाबा द्यायचं गाजर खायला. मग काय परत म्हणलं बाबा थोडं आपलं द्राक्षी आणि स्ट्रॉबेरी पण घेऊन जाऊ थोडी खायला मस्तपैकी असं. मग स्ट्रॉबेरी पण घेतली बरं का थोडी. मला गेली आवडते बरं का स्ट्रॉबेरी आणि द्राक्षी. मग घेऊन आपलं आलो घराकडं. मग घरात चाललेलो आपलं सनाड. बाबानं काय घेतलेलं बघतीला. मी आपलं पिशव्या वागवत चाललेलो मागणं घराकडं. लय तर वजन होतं बरं का पिशव्याचं. मग काय घरात आल्या लगेच स्ट्रॉबेरी काढली आणि द्राक्षी काढली. आपलं भक्ती बाळ बघा कसं खातं मस्तपैकी स्ट्रॉबेरी. मग काय बाबानं गे आपलं चारली भक्तीला. बाबा गे एक एक घास खात होतं बरं का त्यातलं आणि भक्तीला गे चारत होतं. तर कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.